सागर कोळे यांचं समाजाच्या या कामासाठी ते स्वतः 5 दिवस उपाशी बसलेले आहेत आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या समाजाच्या कल्याणासाठीच्या मागण्या आहेत। मागणी क्रमांक 1 आहे, त्या मागणीवरती मी बोलू शकत नाही, तो माझा अधिकार नाही। मागणी क्रमांक 2 आहे, जी अत्यंत महत्वाची आहे। राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांनी 18 विविध महामंडळ गेल्या वर्षी घोषित केलेले आहेत आणि अजून त्याच्यावरती अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्य यांची नेमणूक झाली नाही। ही नेमणूक झाली की आपले बरेच प्रश्न मिटत आहेत आणि म्हणून आपल्या या आंदोलनातली माहिती माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटून त्यांना विनंती करतो की तात्काळ म्हणजे सगळ्याच महामंडळाच्या अध्यक्ष नेमायचे, त्यात महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नेमले। हे हा जर विषय मार्गी लागला तर महामंडळाच्या अंतर्गत विद्यार्थ्यांच्यासाठी एक तर वसतिगृह नसेल तर विद्यार्थ्यांना ऍडमिशन नाही मिळालं तर त्यांना डायरेक्ट त्यांच्या खात्यात डीबीटी, दोन्हीपैकी एक। वसतिगृह बांधणं फार किचकट विषय आहे, कारण मी पण एका समाजाचं आंदोलन करून हे सगळे विषय मी बघतोय। परंतु आपण तशा पद्धतीची एक चांगली योजना आणू की ज्या योजनेमध्ये लिंगायत समाजाच्या मुलांना 12वी नंतरचं जे शिक्षण, व्यावसायिक शिक्षण घेत आहेत, या मुलांच्या डायरेक्ट खात्यात त्यांना वसतिगृहाला ऍडमिशन मिळालं नाही आणि त्यांच्या खानावळीचा खर्च, असे आपण एक योजना चांगली आणू शकतोय। दुसरा मुद्दा युवकांच्यासाठी, महिलांच्यासाठी 1 लाखापासून 5 लाखापर्यंत कर्ज, युवकांच्यासाठी 5 लाखापर्यंत कर्ज आणि त्याचं व्याज सरकारनं भरावं, ही एक चांगली स्कीम आपण महामंडळाच्या माध्यमातून करू शकतो। हे आपण काही किरकोळ बाबी बोलतोय वेळेअभावी, परंतु हा विषय आपल्याला करण्यासारखा आहे आणि तो पुढच्या काही महिन्यात त्याची नेमणूक व्हावी याचा पाठपुरावा मी स्वतः करतो। 3 नंबरची जी मागणी आहे, मंगळवेढा जिल्हा सोलापूर, जगज्योती महात्मा बसवेश्वरांची ती पुण्यभूमी आहे, ती क्रांतीभूमी आहे आणि आपल्या सर्वांनाही माहीत असावं, कारण हे बऱ्याच दिवसापासून स्मारकाचं काम पेंडिंग होतं। अगोदर कृषी खात्याची 62 एकराची जमीन प्रस्तावित केली होती, परंतु ती जमीन कृषी खातं द्यायला तयार नव्हतं। म्हणून मी स्वतः डॉक्टर राणी साहेब आणि शिवानंद ऐवतपुरे महाराज आपले त्यांना घेऊन मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटलो होतो आणि मुख्यमंत्री महोदयांनी सूचना देऊन आपल्या ग्रामीण विकास खात्याचे मंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये विधान भवनामध्ये माननीय विजय मालन देशमुख साहेब, माजी मंत्री आणि लिंगायत समाजाचं फार मोठं नाव आहे, सचिन कल्याण शेट्टी साहेब जे अक्कलकोटचे विद्यमान आमदार आहेत, त्यांच्या उपस्थितीमध्ये समाधानदादा उतारे मंगळवेढ्याचे आमदार त्यांना घेऊन एक बैठक केली आणि त्या बैठकीमध्ये अनेक दिवसापासूनचा हा रेंगाळलेला विषय मार्गी लावला। त्या बैठकीमध्ये 2 चांगल्या महत्वाच्या गोष्टी झाल्या। एक गोष्ट अशी झाली की ती 65 एकराची जागा रद्द करून कृष्ण तलाव नावाचा एक तलाव आहे जो एकदम सेंटरला शहराच्या आहे, तिथं 18 एकर जमीन आहे। ती 18 एकर जमीन महात्मा बसवेश्वरांच्या स्मारकासाठी देण्याचं त्या बैठकीमध्ये मान्य केलं आणि दुसरी महत्वाची एक समिती नेमली आणि मी विनंती अशी केली की समितीवर जास्त लोक घेऊ नका जोपर्यंत स्मारक होणार नाही, म्हणजे वादविवाद सगळं होतं, याचं म्हणणं वेगळं त्याचं म्हणणं वेगळं आणि म्हणून पालकमंत्री महोदय या समितीचे अध्यक्ष आहेत, कलेक्टर साहेब आहेत, प्राण साहेब आहेत, तिथले तहसीलदार साहेब आहेत, तिथले आमदार म्हणून समाधानदार आहेत, विजय मालक आणि सचिन कल्याण शेट्टी साहेब यांची छोटीशी एक समिती गठीत केलेली आहे आणि ही समिती पुढे काम करते। कलेक्टर सोलापूर यांनी आर्किटेक्चर नेमलेला आहे, ते स्मारक कसं असावं त्याचे डिझाईनचं काम सुरू आहे। आपले जे काही तज्ञ मुलं असतील, इंजिनियर मुलं असतील तर त्यांनी त्या गोष्टीमध्ये पाठपुरावा करावा। तुमच्याकडे काही नॉलेज असेल तर तुम्ही त्यांना सांगावं, मला सांगते, मग तो आहे असं आपण माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे देऊन तशा पद्धतीची शिफारस ही माननीय शिक्षण मंत्री महोदयांना आपण करू आणि त्याचा पाठपुरावा करू। दुसरा 5 नंबरचा जो विषय आहे तो आता आपल्या 2 नंबरमध्ये आपण ऍड केला। 6 नंबरच्या विषयावरती माननीय प्राण साहेबांनी सविस्तरपणे सांगितलेलं आहे। आता सर्व शासकीय कार्यालयामध्ये महापुरुषांचे फोटो लावावे, त्यामध्ये महात्मा बसवेश्वरांची प्रतिमा लावण्यात यावी, तर ह्याच्या संदर्भातलं पत्र माननीय मुख्यमंत्री महोदयांना आपण जे देणार आहे त्यात आपण उल्लेख करू। पण प्राण साहेबांना आणि तहसीलदार साहेबांना विनंती माझी,
राज्याचा निर्णय वर होईल, पण आपण आपल्या प्रांत ऑफिसमध्ये, तहसील ऑफिसमध्ये, पंचायत समितीमध्ये, अन्य काही तालुक्याची प्रमुख ऑफिस आहेत, कार्यालय, त्या कार्यालयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून सर्व महात्मा बसवेश्वर महाराज, सर्व महापुरुषांचे फोटो पुढच्या काही काळामध्ये आपण लावून घ्यावेत अशी तुम्हाला विनंती करतो. पण माननीय मुख्यमंत्री महोदयांना पण बोलून त्या पद्धतीचा शासन आदेश काढावा आणि महात्मा बसवेश्वरांचा अश्वारूढ पुतळा, आता एक मोठा विषय आहे, तर आपण माननीय मी त्याच्यावरती आश्वासन देणार नाही, पण मी तुम्हाला आश्वासन एक देतो की मंत्रालयाच्या पॅसेजमध्ये महात्मा बसवेश्वरांचं तैलचित्र लावावं याचा पाठपुरावा मी स्वतः करतो आणि ते लावून घेण्यासाठीचा प्रयत्न करतो. ठीक आहे. आणि या आंदोलनाला भेट देण्यासाठी डॉक्टर साहेबांना 3 वेळा, मला 3 वेळा आले होते. प्रांत साहेबांशी पण बोललो होतो आणि माननीय तहसीलदार साहेबांशी बोललो. त्यामुळे कोणी काय असं वेगळा त्याचा अर्थ काढण्याची गरज नाही आणि लोकांच्या मध्ये चुकीचा संदेश देण्याची पण काही गरज नाही. मी जरी इथं नसलो, माझं लक्ष आहे ना, तुम्ही चिंता करण्याची गरजच नाही. पण तुम्ही मला म्हटलं आणि नाही म्हटलं, माझं कामच आहे, माझं कर्तव्यच आहे आणि या सगळ्या विषयावरती आवाज उठवणं ही आमची जबाबदारी आहे. आणि तुम्ही उलट आंदोलन करून आणखी हे सगळे विषय चर्चेला आणलेले आहेत, तर तुमचं आंदोलन तुम्ही मागे घ्यावं अशी माझी तुम्हाला विनंती आहे. तुम्ही जेवढे विषय इथं मांडलेले आहेत त्या सगळ्या विषयाचा पाठपुरावा मी लोकप्रतिनिधी म्हणून करतो. आमचे प्रांत साहेब आहेत, तहसीलदार साहेब आहेत, लोकलला कुठले विषय झाले तर त्या विषयामध्ये पण आम्ही तुमच्या बरोबर आहे. आम्ही म्हणजे मंगळवेळाचे आमदार साहेबांनी ही दखल घेतलं नाही, त्यामुळे आम्हाला ही उपोषणाला बसण्याची वेळ आलेली आहे आणि यात कोणतेही आमचं हे जास्तीची मागणी किती होईल तो जास्तीत जास्त प्रयत्न करावा ही माझी कळकळीची विनंती आहे. Press the bell icon on the YouTube and never miss another update.